Hello students, in this video we are going to see the explanation of the poem Walk a Little Slower from ninth textbook. These poems are written by unknown author. In this poem, first of all you are open your textbook and show on page number second. Chit chat. Warming up chit chat from pairs of groups of four. Use these questions to start a conversation with your friends. Are you a talkative person? फर्स्ट क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे चिटचॅट मीन्स गप्पाच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? याचं उत्तर तुम्ही येस ऑर नो टाईप देऊ शकता. जर तुम्हाला येस वाटलं तर तुम्ही येस लिहा, नो असेल तर नो लिहा. इफ युअर आन्सर यस तर तुम्ही असं उत्तर द्यावं, येस आय एम टॉकेटिव्ह पर्सन and I would like to talk on different subjects with my friends, teachers and relatives, parents, etc. Then next question, do you like to share your thoughts? याचा अर्थ असा आहे, तुमचे विचार तुमच्या इतरांसोबत शेअर करायला, त्यावर चर्चा करायला आवडेल का? याचं सुद्धा उत्तर यस जर असेल, यस आय लाईक टू शेअर माय थॉट्स विथ अदर एक्सेट्रा, जे कोणी असतील ते. देन थर्ड क्वेश्चन त्यातलाच आहे, तुम्हाला पहा, व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th? तुम्ही 10वीच्या नंतर काय करणार आहात? आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आहे हा. तुम्हाला जे वाटेल आफ्टर युअर 10th ते तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. देन नाव माय थॉट्स, माझे विचार किंवा तुमचे विचार. इथं सुद्धा तुम्हाला ग्रुप्स करायचं आहे. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4 to 6 डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप अँड देन कम्प्लीट द सेंटेन्स. त्यामध्ये ABC तुम्हाला विचारायला आहे आणि ABCमध्ये तुम्हाला वाक्य तुम्हाला अपूर्ण आहेत ते वाक्य पूर्ण करायचे. आता फॉर एक्झाम्पल मध्ये आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट. एक तुम्हाला या ठिकाणी वाक्य करून दिले, स्विमिंग लेसन्स. माझ्या आईसोबत मला किंवा पोहण्याबद्दल बोलायला आवडेल. त्याच्यानंतर आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट डॅश डॅश डॅश. आता तुमचं युअर ओन आन्सर असेल, तुमचं स्वतःचं उत्तर असेल, किंवा माय हायर स्टडीज याच्याबद्दल तुम्ही चर्चा करणार किंवा बोलणार आहात. किंवा मग त्याच्या पुढचं आहे, आय वुड लाईक टू टॉक टू माय टीचर अबाउट. काही असेल मग, अबाउट युअर ग्रामर, अबाउट युअर सिलेबस, अबाउट युअर हँड रायटिंग, अबाउट युअर क्वेश्चन पेपर एक्सेट्रा. देन आय वुड लाईक टू टॉक टू माय बेस्ट फ्रेंड अबाउट. तुमच्या मित्रासोबत तुम्हाला कोणत्या गोष्टीवर बोलायला आवडेल. तर तिथं तुम्हाला काही तुमच्या मित्राला मग काय म्हणाल, अपकमिंग मूवीज असेल, अपकमिंग सिरियल्स असेल, अपकमिंग पिरियड असेल एक्सेट्रा. देन आय वुड लाईक टू टॉक टू माय ग्रँड पॅरेंट्स अबाउट. तिथं तुम्हाला तुमच्या आजोबासोबत कशाबद्दल बोलायला आवडेल किंवा तिथं उत्तर तुमचं वैयक्तिक असेल. तिथं सुद्धा तुम्ही दिअर एक्सपिरियन्सेस, आजोबाचे अनुभव मागील आयुष्यातले, त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायला आवडेल. त्याच्यानंतर शेवटचं इथे विचारेल तुम्हाला, आय वुड लाईक टू टॉक टू माय नेबर्स अबाउट. तुमच्या शेजाऱ्यासोबत, मग कुठलेही असेल ते, मग विलेज लाईफ असेल, सिटी लाईफ असेल एक्सेट्रा. देन बी, आय वुड लाईक टू लर्न टू. आता तुम्हाला काय शिकायला आवडेल, तर तुम्हाला इथं एक तुम्हाला सुरुवात बघा. आता आय वुड लाईक टू लर्न टू डॅश डॅश फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. तरी तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. तुमच्या मित्रासोबत काय कशाबद्दल बोलायला शिकायला आवडेल. तर स्पीक फ्रेंच किंवा स्पीक इंग्लिश, कुठले उत्तर लिहा. त्याच्यानंतर आहे, आय वुड लाईक टू लर्न टू डॅश डॅश फ्रॉम माय ग्रँडमदर. आजीसोबत आजीकडून काय शिकायला आवडेल, तर कुक किंवा आणखी काही तुम्हाला जे आवडेल ते. आय वुड लाईक टू लर्न टू फ्रॉम माय टीचर.
तुमच्या शिक्षकाकडून तुम्हाला काय शिकायला आवडेल, तर काय असेल, स्पीक इंग्लिश किंवा मग स्पीक फ्रिक्वेंटली इंग्लिश एक्सेट्रा. देन आय वूड लाईक टू लर्न टू फ्रॉम माय नेबर. तुमच्या शेजाऱ्याकडून तुम्हाला काय शिकायला आवडेल, मग काही असेल, मग ते प्ले फुटबॉल असेल, प्ले क्रिकेट असेल, प्ले कबड्डी असेल एक्सेट्रा. देन आय वूड लाईक टू लर्न टू, हे करून दे तुम्हाला काय, प्ले चेस फ्रॉम माय कझिन. तुमच्या चुलत भावाकडून किंवा तुमच्या नातेवाईकडून तुम्हाला काय शिकायला आवडेल. देन सी, आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट माय स्टडीज. आता मला या व्यक्तीसोबत बोलायला मी कचमरतो किंवा मग बोलायला थोडं काकू करणे, म्हणजे आपण म्हणतो आपण कचमरणे. तर सुरुवातीला आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट माय स्टडीज. कुणासोबत, मदर, वाटलं मदर लिहा तिथं. त्याच्यानंतर आय हेजिटेट टू टॉक टू माय डॅश डॅश अबाउट द वे ही और सी टॉक्स टू माय फ्रेंड्स. तर तुम्ही ब्रदर लिहू शकता किंवा सिस्टर लिहू शकता. देन I hesitate to talk to my dash about what I would like to do in future. तर इथं तुम्ही टीचर सोबत टीचर लिहू शकता किंवा I hesitate to talk to dash about how I want to spend my holidays. इथं फादर लिहू शकता. Then I hesitate to talk to my dash about my favorite movies. इथं neighbors. And last, I hesitate to talk to my dash about the things I want to buy. इथं तुम्ही फ्रेंड्स असं. तर हे सगळं तुम्हाला वार्मिकमध्ये चिटचॅट या घटकामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतील. द नाव आवर न्यू पोयम वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर इज अ टचिंग पोयम इन द अननोन पोएट. The poem is written on occasion of Father's Day. सदरील कवितेमध्ये कवी हा अननोन आहे, ज्याला आपण माहिती नाही. कविता आहे पण ती कोण लिहिली आहे हे काही लिखित त्याचे काही पुरावे नाहीत. मात्र कविता खूप सुंदर आहे आणि एका मुलाने आपल्या वडिलाबद्दलच्या भावना किंवा वडिलाबद्दल तो काय लिहितोय किंवा त्याच्या भावना काय व्यक्त करतो, या ठिकाणी त्या अननोन कवीने या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर आपण या ठिकाणी प्रत्येक ओळीचा, प्रत्येक स्टांजाचा, इन दिस पोयम टोटली 4 स्टांजाज. आणि या कवितेमध्ये तुम्ही जर पाहिलात तर फार काही अवघड शब्द नाहीत. ब्लॅकबोर्डवर तुम्ही पाहू शकता. एक आहे फॉलिंग म्हणजे मागे मागे जाणे. त्याच्यानंतर फूट स्टेप्स पाऊले, लीड मार्ग दाखवणे आणि टॉकेटिव्ह म्हणजे बोलका. एवढे जर नवीन शब्द सोडले तुमच्या दृष्टीने तर बाकी सर्व शब्द हे तुमच्या सिलेबसमध्ये किंवा मागे झालेले आहेत. अगदी सोपी कविता आहे. तर विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी पेज नंबर 3 क्रमांकावर पाहायचंय. वॉक अ लिटल स्लोअर. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आय एम फॉलिंग इन युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. बघा पहिल्या कडव्यामध्ये कवी त्या मुलाच्या भावना काय व्यक्त करतोय. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. एक छोटा मुलगा आपल्या वडिलाला म्हणतोय वॉक अ लिटल स्लोअर, सावकाश चाला. इथे एक लक्षात घ्यायचे, चाला, फुट स्टेप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मागे मागे चालणे या अर्थाने नाही, तर आयुष्यामध्ये ज्या काही अनुभव आपल्या वडिलांकडून शिकायचे ते सगळ्या कामाचा किंवा त्या अनुभवाचा संदर्भ चालणे याच्यासोबत लावलेला आहे. तर तो छोटा मुलगा म्हणतोय आपल्या वडिलाला सावकाश चला, तुम्ही जे काय करताय ते सावकाश करा जेणेकरून मला तुमचं ते शिकता येईल. आय एम फॉलिंग युअर फूट स्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मला जायचंय किंवा शिकायचंय जेणेकरून मी माझ्या आयुष्यामध्ये अपयशी होणार नाही. त्या फॉल याचा अर्थ इथं पडणे असा नाही, तर अपयशी होणे त्याला आपण म्हणूया. म्हणून तुम्ही चालत असताना किंवा तुम्ही जे काय काम करताय ते सावकाश करा, कारण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मला पुढे जायचंय. म्हणून सावकाश चाला जेणेकरून मी त्यामध्ये अयशस्वी होणार नाही.
Then next stanza. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. दुसऱ्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी तुमचे पावले खूप फास्ट चालतात किंवा तुम्ही जलद गतीने चालतात, तुमचे जलद गतीने पावले पडतात. याचा अर्थ चालणे असा नाही, परत मी त्याचा उल्लेख करतोय. तर तुम्ही जे काय ॲक्टिव्हिटी करताय आयुष्यामध्ये त्या खूप फास्ट वाटतात मला, आणि त्यामुळं ती मला पाहण्यासाठी किंवा मला ती खूप अवघड वाटते. म्हणून तुम्ही जे काय करणार आहात, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. म्हणून तुम्ही काय करा, सावकाश चाला किंवा सावकाश ॲक्टिव्हिटी तुमच्या जे काय ते करा. फॉर यू आर लिडिंग मी, कारण मी तुमच्या काय लीड मीन्स मार्ग दाखवणे, कारण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी जाणार आहे, किंवा तुम्ही जे काय करताय ते मला मार्ग दाखवतोय किंवा ते मार्ग आहे किंवा त्या मार्गाने मी जाणार आहे. म्हणून प्लीज वॉक अ लिटल स्लोअर. तो पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांना सांगतोय. देन थर्ड स्टांजा. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड who will want to follow me. तिसरा स्टांजा खूपच महत्त्वाचा त्यांनी मांडलेला आहे, परत लक्षात घ्या. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. मुलगा म्हणतो आपल्या वडिलाला, डॅडी एके दिवशी मी पण मोठा होणार आहे, ग्रोन अप होणार आहे. अँड यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि तुम्हाला जे माझ्याकडून अपेक्षित आहे किंवा जे मी तुमच्याकडून शिकलोय तेच माझ्या, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. आणि मला सुद्धा त्यावेळी एक मुलं असेल, हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि तो देखील जसं आज मी म्हणतोय तुम्हाला मी फॉलो करतोय, तो देखील माझा मुलगा मला भविष्यामध्ये फॉलो करणार आहे. म्हणून प्लीज वॉक अ लिटल स्लोअर. म्हणून तो पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही सावकाश चाला किंवा तुमची ॲक्टिव्हिटी सावकाश करा, जेणेकरून मला तुमच्या मार्गाने चालता येईल. आणि देन लास्ट स्टांजा. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. शेवटच्या स्टांजामध्ये आपल्या वडिलाला मुलगा म्हणतोय, and I would want to lead just right. कारण माझ्या मुलाला जसं तुम्ही मला आज मार्ग दाखवताय तसं तुम्ही देखील मला देखील माझ्या मुलाला मार्ग दाखवावा लागेल. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि जेव्हा त्याला त्याच्या बाबासारखे व्हावंसे वाटते मूल मोठं झाल्याच्या नंतर, तसंच माझ्या देखील मुलाला नक्कीच वाटणार आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि म्हणून मुलगा परत आपल्या वडिलांना म्हणतोय, म्हणून बाबा तुम्ही सावकाश चालायचं आहे, जेणेकरून मला तुम्हाला फॉलो करता येईल किंवा तुमच्या मार्गाने जाता येईल किंवा मग तुमच्या पावलावर पाऊल ठेवून जाता येईल. तर सदरील कवितेमध्ये कवीने एका मुलाच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय की तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे काही जगताय जीवन, ते थोडंसं सावकाश ॲक्टिव्हिटी करा, जेणेकरून मी ते मला पाहून त्या मला शिकता येतील आणि मला तुमच्या पावलावर पाऊल ठेवून जाता येईल. तर या कवितेचा भावार्थ हा अशा स्वरूपाचा आहे की विद्यार्थ्यांनी ही कविता पुन्हा पुन्हा वाचायचं आहे. याचे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम किंवा मग वर्कशॉप ह्या देखील आहेत, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी ही कविता वाचा आणि चिटचाट किंवा बाकीचे घटक घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. सो ओके, सो थँक्यू.